महापुरापासून सुरक्षित माळवाडी बस स्टँड पासून 500 मीटर अंतरावर प्लॉट श्री धोंडीराज पार्क माळवाडी। फक्त 2 लाख रुपये डाऊन पेमेंट द्या आणि प्लॉटचे मालक व्हा। प्लॉट खरेदीसाठी कर्ज उपलब्ध। सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची हीच योग्य संधी। प्रीमियम रेसिडेन्शियल प्लॉट श्री धोंडीराज पार्क, पाटील डेअरी नजीक, वसगडे रोड, माळवाडी, भिलवडी। संपर्क 72 70 95 95 95 आणि 91 300 355 11। श्री चौंडेश्वरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था पलूस यांच्या शहर शाखेचा शुभारंभ व वेबसाईट अनावरण सोहळा उत्साहात संपन्न। श्री चौंडेश्वरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था पलूस यांच्या नव्या पलूस शहर शाखेचा शुभारंभ सोहळा तसेच संस्थेच्या अधिकृत वेबसाईटचे अनावरण आज मोठ्या उत्साहात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शशिकांत राजोबा, महासचिव पतसंस्था फेडरेशन महाराष्ट्र राज्य, सत्यविजय बँकेचे कुटुंब प्रमुख बाळासाहेब पवार, संग्राम उद्योग समूहाचे प्रमुख निलेश एसुगडे, जनसेवा पतसंस्थेचे संदीप माळी, उद्योजक भगवान डाळे, किसान पतसंस्थेचे अनिल लाड, जय भवानी उद्योग समूह प्रमुख शरद सांडगे, उद्योजक जगदीश पाटील, पलूस नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष रोहित दळवी, शेतकरी संघटनेचे नेते पोपट मोरे, उद्योजक रामानंद पाटील, युवा नेते अजिंक्य पाटील, युवा नेते सागर सुतार, मानसिंग पाटील, पिंटू मोरे, संजय गोंदिल, सुभाष कवडे, शंकर शेंडगे, रावसाहेब गोंदिल, सुरेश खारगे, नगरसेवक धीरज घोरपडे, मनोहर बुचडे, प्रकाश डाके, पलूस सहकारी बँकेचे संचालक नितीन खारकांडे, दिलीप कुलकर्णी, सतीश चौगले, प्रशांत चव्हाण, मनोज मुळे, अभिजित फाळके, PS माळी, चंद्रकांत फाळके तसेच संस्थेचे संचालक अविनाश बुचडे, कृष्णा पाटील, प्रमोद बुचडे, भीमराव पोळ, संकेत बुचडे, लखन रावळ, संस्थेचे सल्लागार प्रमोद घारगे, सुनील रेफाळ तसेच संस्थेचे सेक्रेटरी हनुमंत पवार आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी मान्यवरांच्या हस्ते फीत कापून व श्रीफळ वाढवून शाखेचे उद्घाटन करण्यात आले। तसेच संस्थेच्या डिजिटल प्रगतीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून अधिकृत वेबसाईटचे अनावरण करण्यात आले। वेबसाईटच्या माध्यमातून सभासद, ठेवीदार व ग्राहकांना विविध सेवा, योजना व माहिती घरबसल्या उपलब्ध होणार आहे। कार्यक्रमात संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला। उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करून भविष्यात अधिक जोमाने काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या। सदर कार्यक्रमात संस्थेच्या सेवानिवृत्त कर्मचारी नंदा संभाजी शिंदे यांचा सन्मानपत्र, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। संस्थेचे संस्थापक सूर्यकांत बुचडे यांनी आतापर्यंत संस्थेने केलेल्या उल्लेखनीय कामाची माहिती दिली। संस्थेचे चेअरमन चंद्रदीप बुचडे यांनी संस्थेच्या पलूस, विटा तसेच पलूस शहर शाखेच्या कामकाजाचा तसेच उद्घाटना दिवशी नूतन शहर शाखेत 65 लाख ठेवी जमा झाल्याची माहिती दिली। संस्थेचे सभासद तसेच सल्लागार हरिभाऊ वरुडे यांनी आपले मनोगत व्यक्त केलं। कार्यक्रमात सभासद, ठेवीदार, कर्जदार, नागरिक व पत्रकार बांधव, पलूस शहरातील विविध संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच सर्व कर्मचारी वर्ग आणि बचत प्रतिनिधी उपस्थित होते। स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे व्हाईस चेअरमन विशाल म्हेत्रे तर सूत्रसंचालन श्रीकांत माने यांनी केले व आभार संस्थेचे पदाधिकारी यांनी मानले। विचार पण करत नाही, पण संस्थेत पैसे भरायचं म्हटलं तर वन टाइम सेटलमेंट का आहे का सुरुवात होते। हे तुमचं आमचं हे सगळे आम्हा दुर्दैव आहे हे लक्षात घेणं गरजेचं आणि म्हणून आपण हार मानायची नाही। सहकारात हार कधी नसतं हे लक्षात घेणं गरजेचं आहे। त्या सभासदांना बोलवायचं, त्याचं सुद्धा प्रशिक्षण घ्यायचं। जनरल मीटिंगच्या अगोदर 1 तास प्रशिक्षण द्यावा, त्याला समजू दे, त्याला संस्थेविषयी आत्मीयता निर्माण होते आणि म्हणून त्याच्या गरजेला कर्ज द्या, मागेल त्यावेळी द्या, पण देत असताना कागद बघितल्याशिवाय देऊ नका। एवढं पथ्य मात्र पाळणं अत्यंत महत्वाचं आहे। विनाकारण होतं आणि कारण असल्याशिवाय कर्ज देऊ नका आणि कारण असल्याशिवाय देऊ नका, अन्यथा तुमचा तारणहार तुम्ही नाही